नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या भाजी मंडईमध्ये हिरवागार ताजा मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आज आपण ताज्या मटारची एक भाजी पाहतोय. आज आपण पाहतोय रेस्टॉरंट स्टाईल ग्रीन पीज मसाला म्हणजेच मटार मसाला. हो, परंतु ही भाजी जरी रेस्टॉरंट पद्धतीची असली ना तरीसुद्धा आपण ती घरी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार करणार आहोत. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. करायला अतिशय सोपी रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत ग्रीन पीज मसाला म्हणजेच मटार मसाला. रेस्टॉरंट स्टाईल ग्रीन पीज मसाला म्हणजेच मटार मसाला बनवण्यासाठी हे पाहिजे आपल्याला एक मोठी वाटी म्हणजे साधारणपणे 200 ग्रॅम इतके मटारचे दाणे घ्यायचे. आता सध्या ताज्या वाटाण्याचा सीझन चालू आहे म्हणून आपल्याला ताजाच वाटाणा घ्यायचा आहे. एका मोठ्या लालबुंद टोमॅटोच्या मोठमोठ्या फोडी करून घ्यायच्यात. एका मोठ्या कांद्याच्या देखील आपल्याला मोठमोठ्या फोडी करून घ्यायच्यात. 10-12 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाल्याची पावडर घ्यायची. पावडर म्हणजे मी काय केलंय, आपल्याकडे जे घरात मिक्स गरम मसाले असतात ना त्यांच्या तळाशी जी मिक्स पावडर उरते ना ती मिक्स पावडर मी घेतली आहे. तुम्ही रेडीमेड गरम मसाला पावडर वापरू शकता. 10 काजू आणि 2 चमचे मगज बी कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले. आता गॅसवर आपल्याला एका पातेल्यामध्ये 2.5 ते 3 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. पाण्याला चांगली खळखळून उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आता पाण्याला अगदी खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला कांद्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, लसणाच्या पाकळ्या, आल्याचे काप, गरम मसाला पावडर, काजू आणि मगज बी देखील घालायचे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची. सगळे जिन्नस चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि मोठ्या आचेवर हे सगळे जिन्नस आपल्याला फक्त 1 मिनिट उकळत ठेवायचे. असं केल्याने हे सगळे जिन्नस मऊ तर पडतीलच, शिवाय त्यांचा कच्चा उग्र दर्प सुद्धा थोडासा उडून जाईल. मी इथे आज अख्ख्या काजूंचा वापर केलाय, परंतु तुम्ही काजू तुकडा, काजू पाकळी, काजू कणी यांचा देखील वापर करू शकता. हॉटेलमध्ये काजू कणीचाच वापर केला जातो. आणि जर तुमच्याकडे बेडगी किंवा काश्मीरी अशा लाल सुक्या मिरच्या उपलब्ध असतील ना तर त्या 2 लाल सुक्या मिरच्या देखील तुम्ही इथे पाण्यामध्ये वापरू शकता. 1 मिनिट खळखळ उकळल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला एका वेळणीमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. परंतु हे वेळणीतून खाली पडलेलं पाणी आहे ना ते फेकून द्यायचं नाही. ते पुन्हा पातेल्यामध्ये अशा प्रकारे उकळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मटारचे दाणे घालायचे आणि हे मटारचे दाणे देखील आपल्याला मोठ्या आचेवर 1 मिनिटभर उकळून घ्यायचे. यामुळे मटारचा कच्चा उग्र दर्प तर उडून जातोच, शिवाय मटार थोडे मऊ पडतात आणि भाजी करताना लवकर शिजले जातात. आणि हे वेळणीतून खाली निथळलेलं पाणी आहे ना ते गरम मसाल्यामुळे सुगंधी झालेलं आहे. त्यामुळे आपल्या भाजीला छान आरोमा येतो म्हणून आपण हे पाणी वापरलं आहे. हे पहा, तोपर्यंत आपले हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झालेत. आता हे थंड झालेले जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आणि अगदी पाव वाटी पाणी घालायचे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. हे पहा, अगदी अर्ध्या मिनिटातच आपले सगळे जिन्नस बारीक झाले. त्यांची फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची. उकळत्या पाण्यातील मटार देखील आपल्याला या वेळणीमध्ये वेळून घ्यायचं आणि सगळं पाणी निथून घ्यायचं आहे. आता आपण प्रत्यक्ष भाजी तयार करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर आपल्याला एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून तेल घालायचे आणि 2 इंच आकाराची बटर क्यूब घालायची आहे. केव्हाही जेव्हा भाजीसाठी बटर वापरायचं असतं ना तेव्हा डायरेक्ट बटर गरम कढईमध्ये घालायचं नाही. आधी तेल घालायचं आणि मग बटर घालायचं, म्हणजे बटर करपत नाही. हे पहा, तेल आणि बटर चांगले गरम झालेले आहेत. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे. जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला आपण मिक्सरवर तयार केलेली पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मोठ्या आचेवर रंग बदलेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे. आपण या पेस्टमध्ये काजू आणि मगजबी यांचा वापर केला आहे. काजू आणि मगजबीची पेस्ट कढईला खाली लागू शकते, त्यामुळे मधून अधून गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमसुद्धा करायची आहे. रेस्टॉरंटमधल्या भाज्यांना जो दाटसरपणा आणि घरच्यापेक्षा वेगळी अशी चव येते ना ती या मगजबी आणि काजूंमुळेच. हे पहा, अगदी 3-4 मिनिटातच पेस्ट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. पेस्टनं रंग देखील बदलला आहे आणि तेल देखील सोडायला सुरुवात केलेली आहे. गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर घालायची. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कढईला जी पेस्ट लागली ना ती पेस्ट आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं सोडवून घ्यायची आहे. मी इथे आज 1 चमचा गरम मसाला पावडरचा वापर केला आहे, परंतु तुम्ही किचन किंग मसाला, पनीर मसाला किंवा सब्जी मसाला देखील वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला मटारचे दाणे घालायचे आणि हे मटारचे दाणे आपल्याला या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला जर भाजी तिखट हवी असेल तर तुम्ही आत्ता यामध्ये तिखट हिरव्या मिरच्यांचे काप किंवा मग तिखट मसाला पावडर वापरू शकता. हे पण आपला वाटाणा मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या गरम पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाण्याचा वापर केल्यानं आपल्या भाजीला चव छान येते.
पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी आपल्याला यामध्ये अगदी पाव चमचा साखर घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हॉटेलमध्ये साखरेऐवजी खवा वापरला जातो, त्यामुळे भाजीला गोडसर चव येते. हे पाप सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करता करता आपल्या भाजीला खळखळून उकळी आली आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची, कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर अगदी 10 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. हो, पण पहिल्या 5 मिनिटांनंतर आपल्याला झाकणाला थोडीशी फट ठेवायची. अशा प्रकारे थोडीशी फट ठेवली ना तर भाजीला तेल छान सुटतं. मंद आचेवर 10 मिनिटं दरदरून वाफ काढली ना तर सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील, वाटाणा शिजेल, भाजीला दाटसरपणा सुद्धा येईल. 10 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे. पाहताय ना तुम्ही आपल्या भाजीला कसं तेल सुटले ते. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आपल्या घरच्या दुधावरची साय घालायची आहे आणि ही साय आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. साय व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. लक्षात ठेवा आपल्याला फक्त 2च मिनिटं दरदरून वाफ काढायची. जास्त वेळ वाफ काढली ना तर मलईला करपट असा दर्प येतो. 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची. तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर अर्धा चमचा कसुरी मेथी देखील घालू शकता, त्यामुळे चव खूप छान येते. सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे पण आपली रेस्टॉरंट स्टाईल ग्रीन पीज मसाला म्हणजेच मटार मसाला म्हणजेच वाटाण्याची लपथबीत भाजी तयार झाली आहे. पाहिलं ना आपली भाजी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आहे. अगदी हॉटेलमध्ये असते ना तशी कन्सिस्टन्सी आली आहे. एकदम परफेक्ट. आणि आपली भाजी तेलकटसुद्धा झालेली नाही आहे, कारण आपण अगदी माफक तेलाचा वापर केला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आपली रेस्टॉरंट स्टाईल ग्रीन पीज मसाला म्हणजेच मटार मसाला तयार झालेला आहे. आता तयार झालेला हा मटार मसाला आपल्याला एखाद्या सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायचा आहे. हॉटेलमध्ये भाजी अशा प्रकारे डिशमध्ये सर्व केल्यानंतर त्यावर वरून तर्री घातली जाते, तसं आपण काही करणार नाही होतं. जी थोडीशी कोमट झाली की तिला आपोआपच तेल सुटतं. हे पहा अशा प्रकारे. पोळी, रोटी, नान, राईस याबरोबर तर आपण या ग्रीन पीज मसाल्याचा आस्वाद घेऊ शकतो. परंतु पावभाजीच्या पावाबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते. म्हणजे आपण कच्ची दाबेलीची भाजी कशी पावामध्ये स्टफ करतो, अगदी त्याच पद्धतीनं. नुकतीच आपण साध्या, सरळ, सोप्या, घरगुती पद्धतीनं परंतु हॉटेलसारख्या चवीची पावभाजीची रेसिपी नुकतीच पाहिली आहे. ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा. तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये ताज्या मटारच्या सीझनमध्ये अशा पद्धतीनं रेस्टॉरंट स्टाईल ग्रीन पीज मसाला म्हणजे चमचमीत मटार मसाल्याची भाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.